एकदम चमचमीत असे छोले मसाले झाले आहेत. खूप टेस्टी आहेत. एकदम ढाबा स्टाईल. अतिशय सोप्या पद्धतीने बनवले आहेत. नक्की ट्राय करा. सोबत छोट्या छोट्या टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आंबट गोडच्या आणखी एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल छोले मसाला घरच्या घरी. आपण रात्रभर हे छोले कोमट पाण्यात भिजत ठेवले आहेत. जर तुम्हाला रात्रभर छोले भिजवणे शक्य नसल्यास 5 ते 6 तास कोमट पाण्यात छोले भिजवले तरी चालतील. येथे मी 200 ग्राम छोले घेतलेले आहेत. कोणतेही कडधान्य कोमट पाण्यात भिजवले तर ते खूप छान भिजतात. आता आपण बघूया आपल्याला भाज्यांमध्ये काय काय लागणार आहे. आपण सर्वात आधी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कापून घेतले आहेत. सोबत मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत. 3 बारीक कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. आता पाहूया आपल्याला मसाल्यांमध्ये काय काय लागणार आहे. मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद अर्धा चमचा, 2 तमालपत्र, कसुरी मेथी, जिरं अर्धा चमचा घेतले, धने जिरे पावडर घेतले अर्धा चमचा, गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट म्हणजेच आमच्या घरचा घरगुती मसाला मी 1 चमचा या ठिकाणी घेतला आहे. आता पाहूया छोलेचा जो मसाला आहे त्यासाठी आपण कोणते मसाले घेणार आहोत. खडे मसाले त्यासाठी आपल्याला लागणार आहे अख्खे धने 2 चमचे, बडीशेप घेतला आहे 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, काळी मिरी 4 ते 5 दाणे, लवंग 2-3, जायपत्री 1 घेतली आहे, दालचिनी अर्धा तुकडा आणि जायफळचा 1 छोटा तुकडा घेतला आहे. सर्वात आधी आपण छोले छान कुकरमध्ये शिजवून घेऊया. त्यामध्ये आपण थोडे खडे मसाले टाकले आहेत. त्यामध्ये मी घेतली आहे 2 ते 3 लवंग, 1 छोटी दालचिनी, 1 मसाला वेलची आणि 3 ते 4 काळी मिरी. ह्याच्यामुळे तुमच्या छोल्यांना खूप छान टेस्ट येईल आणि ते चवीलासुद्धा खूप छान लागतात. सोबत आपण घालणार आहोत मीठ, हळद आणि त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. जेवढे छोले भिजू शकतील तेवढंच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी नाही घालायचं. खडे मसाले जरा मोठेच ठेवले आहेत म्हणजे ते शिजल्यानंतर आपल्याला सहजपणे छोल्यांमधून बाहेर काढता येते. साधारण मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्या काढून ते छोले शिजवून घ्या. हे थोडेसे छोले आहेत कच्चे भिजवलेले, ते मी बाजूला काढून ठेवले. त्याचं काय करायचं ते आपण पुढे दाखवणारच आहे. सर्वात आधी आपण छोलेचा मसाला तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये मी सर्व मसाले जे अख्खे आपण घेतले होते ते थोडेसे गरम करून घेते. साधारण गरम करायचे आहेत. अगदी मध्यम आचेवर आपल्याला मसाले करपून नाही द्यायचे आहेत अजिबात. फक्त साधारण गरम करायचे आहेत आपल्याला. एका मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया थोडे थंड झाल्यावर. मिक्सरमध्ये काढल्यावर आपण ते छान बारीक करून घेऊया. पण अगदी बारीक नाही किंवा अगदी जाड नाही. साधारण आपल्याला भरड असे ते मसाले बारीक करून घ्यायचे होते. हे तुम्ही पाहू शकता. हे छोले आपण 5 ते 6 शिट्या काढून छान शिजवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यातले जे मसाले आहेत जे आपण टाकलेले ते आपण हाताने सहजरित्या बाजूला काढू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते. छोले बघा किती छान शिजलेले आहेत. मी दाबून दाखवते. हे बघा खूप छान असे छोले शिजलेले आहेत. तर आता आपण छोले मसाल्याकडे वळूया. सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि छान गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालूया. त्यानंतर 2 तमालपत्र, त्याचे 2 बारीक स्लाईस करून टाकणार आहोत. अख्खे तमालपत्र बारीक स्लाईस करून घातल्याने त्याला छान टेस्ट जो आहे त्याचा जो तेलात उतरेल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण कांदे बारीक चिरून घेतले ते टाकणार आहोत. छान परतून घेऊया. कांद्याचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये आपण आलं लसणाची 1 अर्धा चमचा पेस्ट टाकून घेणार आहोत. ती छान परतूया. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आपण त्यात मीडियम आकाराचे जे आपण छान बारीक टोमॅटो कापून घेतलेले ते टाकून घेऊया. ते सुद्धा छान परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान एकत्र होईपर्यंत छानपैकी परतून घ्या.
आता आपण त्यामध्ये आपले जे मसाले होते सगळे ते टाकून घेणार आहोत. मसाले किती प्रमाणात घ्यायचे ह्याचे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. हे छान परतून घेऊया मसाले. आपण त्यात छोले मसालासुद्धा ॲड करा आणि हे सगळे मसाले परतून घेताना आपण त्यामध्ये थोडे पाणी ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं की मसाले आपले जळत नाहीत किंवा खाली चिकटतसुद्धा नाहीत आणि त्याला छान तेलही सुटते. त्याच्यामुळे थोडे कोणतेही मसाले असे टाकल्यावर थोडेसे पाणी टाकावे जेणेकरून ते जळत नाही. आता तुम्ही पाहू शकता छान तेल सुटले बघा. आता आपण त्यात छोले ॲड करूया. हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता त्यामध्ये जे आपण छोले साईडला काढलेले त्याची बारीक पेस्ट केली आहे ती ॲड करूया. त्याच्यामुळे काय होईल, छोल्यांची जो थिकनेस आहे तो वाढेल आणि ग्रेव्ही चांगली एकजीव होईल आणि चांगली घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते. त्याच्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करू नका. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. छोले शक्यतोवर जास्त थिक किंवा जास्त पातळ नसावे, ते मिडियमच असावे. तुमच्या गरजेनुसार पाणी घाला, पण शक्यतो जास्त पातळ करू नका. आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे जवळजवळ झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं चांगले शिजू द्या. छोले शिजत असताना दर 2 मिनिटांनी ढवळायला मात्र विसरू नका, नाहीतर छोले खाली लागायची शक्यता असते. म्हणून ते छान मध्ये मध्ये ढवळत राहा झाकण काढून. 7 ते 8 मिनिटांनी छोले छान शिजून येतील. 7-8 मिनटं झाली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेले आहेत छोले. छान अशी घट्टसर ग्रेव्ही झाली आहे. पाणी आणि छोले छान मिक्स झाले. पाणी वेगळे आणि छोले वेगळे अजिबात दिसत नाही आहे. चांगली ग्रेव्ही एकत्र मिक्स झाली. आता त्यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया आणि कोथिंबीर वरून टाकूया. हे सुद्धा परत एकदा छान परतून घेऊया. पाहू शकता आपले छोले मसाले रेडी आहेत. पाहू शकता आपले ढाबा स्टाईल छोले रेडी आहेत. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा. वरून बारीक आले आणि कोथिंबीर घाला, अजून छान टेस्ट येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पदार्थांच्या अशाच आंबट गोड चवीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.